समस्त पसरणीकर तरुण तडफदारचे पसरणीचा युवक ग्रुप आहे, हा अतिशय तडफदार ग्रुप आहे। या सर्व ग्रुपचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। ही तडफ शेवटपर्यंत राहावा, कारण की आपल्याला मतदान हे जास्तीत जास्त करायचे, मतदानाचा टक्केवारी हा वाढला पाहिजे, एवढंच सांगण्यासाठी हे विनंती करण्यासाठी या ठिकाणी थांबलोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। त्यांच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाचे, शिवसेनेचे पदाधिकारी हे सर्व मिळून साधारणतः 4,500 मतदान असलेल्या या गावामध्ये बहुसंख्येने मतदान हे आपल्याला मिळेल याची मी आपल्याला ग्वाही देतो। या ठिकाणी वाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेसचे बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत। मला फक्त एकच सांगायचं आहे की तुमच्या साधारणतः लक्षात आलं असेल की या गावाचा कल कसा आहे आणि हा कल शेवटपर्यंत असाच राहील। आपल्या सगळ्यांचे लाडके आणि सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ऐतिहासिक पसरणी गावातील आणि परिसरातील पंचक्रोशीतील उपस्थित सर्व नागरिक आणि बंधू भगिनींनो, या ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण पुन्हा एकदा एक इतिहास घडवणार आहे असा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय। आज सकाळी सुरू झालेल्या या रॅलीमध्ये जो तरुणांचा, सर्व माता भगिनींचा या ठिकाणी आदरणीय साहेबांना प्रतिसाद मिळतोय, हेच उद्याच्या विजयाचं हे द्योतक आहे। आणि निश्चितपणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज एक सामान्य कुटुंबातील माथाडी कामगाराचा मुलगा, ज्यांचा आपल्या सगळ्यांचा विश्वास ज्यांच्यावरती आहे, आपले प्रश्न मांडणारा, सर्वसामान्यांमध्ये रमणारा, असं आपल्या विश्वासातलं नेतृत्व, यांचा आवाज आपल्याला दिल्लीमध्ये घुमला पाहिजे। आणि या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांना 7 तारीखला आपण सर्वांनी बहुमतानं तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावरती बटन दाबून त्यांना बहुमतानं दिल्लीला आपल्याला पाठवायचंय। आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मला विश्वास आहे की आपल्याला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचं लाडकं असं नेतृत्व आदरणीय शिंदे साहेब, खऱ्या अर्थानं आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून एक शिलेदार आपल्याला दिला आहे। आजच्या या कठीण प्रसंगामध्ये हा शिलेदार तुमच्या आमच्यासाठी मैदानात उतरलेला आहे। आणि शिलेदार हा त्याच्या दोन्ही हातात तलवारी घेऊन घाव अंगावर घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। मला विश्वास आहे की आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांना बहुमतानं निवडून नेतृत्व, जमिनीवर असणारं नेतृत्व, तरुणांमध्ये मिसळणारं नेतृत्व, अडचणीला एका फोनच्या कॉलवर आपल्या आवाजाला साथ देणारं नेतृत्व आपल्याला हवं असेल तर ते आपल्याला, आपलं भाग्य आहे ते आपल्याला शशिकांत शिंदे साहेबांच्या रूपाने या जिल्ह्याला मिळालेला आहे। याचा आपण फायदा उचलला पाहिजे आणि आपल्या अडचणी आणि आपलं सातारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी माननीय शिंदे साहेबांना आपण दिल्लीमध्ये पाठवलं पाहिजे असं मत या गावचा सुपुत्र म्हणून माझा। साहेब, तसं सांगायचं झालं तर हे गाव
शिवकालीन ऐतिहासिक गाव. पद्मश्री विजी शिर्के, पद्मश्री शाहीर साबळे यांच्या कार्यकर्तृत्वाने संपन्न झालेलं गाव. या गावातून उद्योग, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलवर पद भूषवलेली सुपुत्र या गावाने दिले. नक्कीच मला विश्वास आहे पसरणी गावातील युवक हे शशिकांत शिंदे साहेबांना साथ देतील आणि दिल्लीमध्ये पाठवतील. मी विनंती करतो आपण येणाऱ्या एवढं वातावरण चांगलं होण्याचं कारण काय? तिकीट जाहीर झाल्यानंतर 11 तारखेला रात्री कळल्यानंतर 12 तारखेला सकाळी आल्यानंतर शिरवळ ते चव्हाण साहेबांच्या समाधीपर्यंत उत्स्फूर्तपणे असलेली गर्दी, त्याचा झालेला उठाव हे शुभ संकेत होते. ते काय 1.5 कोटी रुपये खर्च करून आणलेले नव्हते, स्वयंस्फूर्तीने आले होते. 15 तारखेला सुद्धा फॉर्म भरायला पवार साहेब बोलले मी सकाळी येतो. 15 तारखेला फॉर्म भरायला साहेब येणार म्हटल्यानंतर 2 दिवसामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पवार साहेबांनी महाविकास आघाडीच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते उन्हाची तमा न बाळगता तिथं उपस्थित झाले. अडथळे फार होते. कधी नव्हतं एवढं पोलीस काम करायला लागलं, दिवसा गाड्या चेक करायला लागल्या. जसं काय राष्ट्रवादीच्या रॅलीमध्ये पैसे घेऊनच कार्यकर्ते येत होते का? मी विसापूरला एकदा फोन केला, का गाड्याला अडवताय? आपल्या गाड्या आम्ही चेक करतोय. आज तुम्हाला सांगलं आणि लाईनच्या लाईन लागली होती आणि बॅरिकेड टाकून साताऱ्यामधला प्रवेश थांबवला होता. 4-4 किलोमीटर लोकांनी जावं आणि त्या राजवाड्यापासून त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सामील व्हावं. हे असलं राजकारण कोणी आयुष्यामध्ये केलं नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा रॅली निघते तेव्हा अगदी सगळ्यांना मुक्त हस्ते प्रवेश झाला होता. नो टोल, म्हणजे टोल मी ह्या टोलचं बोलतो, मी आणेवाडीच्या टोलचं बोलत नाही. सातारकरांनी अनेक वर्षापासून मागणी केली आणेवाडीचा टोल निघाला पाहिजे. पण काही तिथल्या असलेल्या रिलायन्सला माहिती आहे की माझ्या मागं कोणतरी ठामपणाने उभा आहे, त्यामुळे यांना टोलवलं तरी काय होणार नाही. पण काही नाही, गाड्या धडाधड येत होत्या. पण एवढ्या असलेल्या सुद्धा याच्यामध्ये 4-4 किलोमीटर 3-3 किलोमीटर येणारा स्वयंस्फूर्तीने महाविकास आघाडीचा, मग तो शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा 27 संघटनेने पाठिंबा दिलेला माणूस असो, त्याही उन्हाळ्यामध्ये अगदी तळपत्या उन्हामध्ये सुद्धा स्वयंस्फूर्तीने येत होता. आणि त्यामधली झालेली रॅली ही विजयाची नारी होती असं मला अभिमानाने सांगावं लागतं. आणि वातावरण चढत गेलेलं आहे. मी आज सांगतो तुम्हाला, हे निवडणूक तरुणांनी, ही निवडणूक लोकांनी, ही निवडणूक सातारा जिल्ह्याला नव्हे तर या वाईच्या सुद्धा जनतेने निश्चितपणाने हातामध्ये घेतलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की लोकप्रतिनिधी वेगळा पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलणारा पाहिजे, लोकप्रतिनिधी आपला आवाज उठवणारा पाहिजे, लोकप्रतिनिधी भेटणारा पाहिजे. अशा प्रकारचा विश्वास सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला चर्चा करतो त्यावेळेला होतो. हाच बदल करण्याच्या बाबतीमधली भूमिका सातारा शहरातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या लोकांनी घेतली. ते देना बँकेचे अध्यक्ष होते ते त्यावेळेला, ते म्हणून बरं झाले. आता असते त्याला अडचण झाली असते. बीजी शिर्के यांचं नाव घेतलं जातं, शाहीर साबळेंचं नाव घेतलं जातं. एक वेळ महाराष्ट्रामध्ये शाहीर साबळे म्हटल्यानंतर फार त्यांनी त्या ठिकाणचा असलेला महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्राचा जो
संस्कृती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहित नाही, महाराष्ट्राची संस्कृतीचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात मुंबई आणि सर्व शहरामध्ये गाजायचा, लोक जाणार. आणि हे करणारे आम्ही आहोत, तरी नशीब आहे कोर्टाने सांगितलेल्या त्या यादीमध्ये शिर्के साहेबांचं नाव नाही बॉन्ड मध्ये. पण शिर्के साहेबांनी केलेलं काम बघितलं तर अभिमान वाटतो की महाराष्ट्रातला या गावचा सुपुत्र देशाच्या इतिहासामध्ये उत्कृष्ट प्रकारचं वास्तुविचारक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. ही परंपरा आमच्या महाराष्ट्राची आहे, एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आमच्या महाराष्ट्राची आहे. सातारा जिल्हा सुद्धा तसाच पद्धतीचा आहे. शशिकांत शिंदे हे निमित्त आहे. कोण शशिकांत शिंदे? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हे तर काही का होईना सभेला एवढी गर्दी होऊ शकते, एवढा कमी मोठा नाही, पण लोकांच्या मनाला शशिकांत शिंदे आहे म्हणून लोक तिथं समोर बसले आणि त्यांनी ती अपेक्षा व्यक्त केली आहे. चव्हाण साहेबांचा सातारा म्हणून नेहमी आम्ही ओळखतो, तसा सुरू इथं आहे. चव्हाण साहेबांचा सातारा, चव्हाण साहेबांचा सातारा, हो चव्हाण साहेबांचा सातारा आहे. या साताऱ्याच्या 3 अक्षरामध्ये जे वजन आहे ना, ते महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्याला नाहीये. हा सातारा जिल्ह्याचं असलेलं एक संगता तोडावी, जी संस्कृती आहे, जे विचार आहे ते तोडावे म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले, अनेक पक्षांनी प्रयत्न केले. आजही ते करतायत. पक्ष फोडले, नेते फोडले. सातारा जिल्ह्यातला कागदोर जर बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये समोरच्यांची शक्ती असं चित्र दिसलं जातं. काही लोक प्रेमाने गेली नाही तो, आणि हे लोकशाहीने कधी राज्य चाललेलंच नाही, देश पण चाललेलाच नाही. गन पॉइंट वर घेऊन जातात, गन पॉइंट वर. कदाचित उद्या माझा नंबर असेल आणि मी सत्य बोलतो, कारण यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यांना पराभव दिसायला लागल्यानंतर आता काय शशिकांत शिंदे आणि महाविकास आघाडी ऐकत नाही. भैया इथं बसलेला आहे, विराज इथं बसलाय, डॉक्टर नितीन सावंत, आमचा शिंदे असतील, ही सगळी तरुण पोरं आहेत, देरे वगैरे, संतोष आहे, गणेश आहे, सगळी तरुण पोरं आहेत. ही नवीन राजकारणातली पिढी जेव्हा पुढे येते तेव्हा त्यांना वाटायला लागलं, अस्वस्थपणा वाटायला लागला. आता हे असं ऐकत नाही तर काय करावं. मग काल एक न्यूज आली परत, कधी अटक होऊ शकते. मी सांगतो ना, आणि झाले तरी मी घाबरतो कुठं. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मुकट लावाने बोला, मी शशिकांत शिंदे, आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये प्रचार सुरू होता. मी यशवंतराव चव्हाणांपासून असलेल्या सगळ्यांचं राजकारण बघतो. अटल बिहारी वाजपेयीची वाढावी देशाच्या ह्याच्यावर काही मीटरने कमी पडत होती, तो विषय त्यावेळेला ठेवला, तो अजून तसा प्रलंबित आहे. तो माझ्यासाठी प्रलंबित होता. हे आमचे प्रकल्पग्रस्ताचे सगळे नेते आहेत, संजय बिंजे, आम्ही सगळे 23-27 जणांची 23 सुविधा कोणी दिल्या? शशिकांत शिंदे दिल्या. दर महिन्याला मिटिंग घेतो प्रकल्पग्रस्ताच्या. 500-550 एकर जमीन आमच्याकडे इथं शिल्लक आहे, बरोबर, पण ती त्या धरणाची असल्यामुळे या धरणाला देता येत नाही. त्या बापाचं राज्य आहे का मला कळत. नियम आणि निकष मध्ये आम्ही अडकलेलो, आणि आपल्याकडे बफर झोन, येलो झोन, अहो तुम्हाला माहित नाही, बलकवडीच्या आतमध्ये जे काही आतमध्ये झाडी आहेत, मी तिथं जंगल सफारीचा प्रस्ताव दिला होता, नाईट सफारी, आणि तिथं टेंट वगैरे असे सगळे चांगले प्रस्ताव दिले होते. बुद्धी होती पण संधी मिळाली नाही सत्तेची, आणि सत्तेवर हा वाढला तर माझाच कार्यक्रम करून टाकला. आता फक्त एवढं तुम्ही विनंती करेल, तुमच्या विश्वासावर उभा राहिलो, एक संधी फक्त देऊन बघा. आणि महाराष्ट्रामध्ये इतिहास लावले, देशामध्ये निष्ठावंताच्या पाठीमागे जनता उभी राहते हा दाखवण्याचा इतिहास तुम्ही करा. आणि ही निवडणूक तुमच्या हातामध्ये घ्या, माझ्या तरुणांनी हातामध्ये घ्या. आणि मी शब्द देतो, ते नाताच्या समोर शब्द देतो, खासदार कसा असावा साताराचा
त्या दिल्लीला दाखवण्याचा प्रयत्न हा शशिकांत शिंदे 100% करेल. आणि म्हणून एका विश्वासावर तुम्हाला, माझा चिन्ह आहे तुतारी. सातारची तुतारी दिल्लीत वाजलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.